नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आपले ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय पुनर्विवाह केलेल्या विधवांना कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याबाबत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2018 ह्या शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये एक अधिसूचना संदर्भित केलेली आहे. ती आहे अधिसूचना वित्त विभाग दिनांक 11 जून 2015. ह्या शासन निर्णयाची प्रस्तावना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 116.5.1 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार 11 जून 2015 च्या अधिसूचनेन्वये पुनर्विवाह केलेल्या विधवांना कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. नियमात जरी सुधारणा केली असली तरी सुधारित नियमानुसार कार्यपद्धती विहित केली नसल्यामुळे अंमलबजावणी करताना महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी काही अडचणी निदर्शनास आणल्या आहेत. या अडचणींचा विचार करून पुनर्विवाह केलेल्या विधवांना कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय 1. ज्या कुटुंब निवृत्ती वेतन धारक विधवांनी अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी पुनर्विवाह केल्यामुळे कोषागार अधिकाऱ्यांकडून त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे, अशा विधवांना अधिसूचनेच्या दिनांकापासून म्हणजे 11/6/2015 पासून पुन्हा कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील. तथापि त्यांना 11/6/2015 पूर्वी थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही. त्यांना दिनांक 11/6/2015 ते कुटुंब निवृत्ती वेतन प्रत्यक्ष अदा करेपर्यंतच्या कालावधीची थकबाकी अनुज्ञेय राहील. 2. ज्या कुटुंब निवृत्ती वेतन धारक विधवांनी दिनांक 11/6/2000 पूर्वी पुनर्विवाह केला आहे व त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे, त्यांच्या प्रकरणी त्यांचे पती ज्या कार्यालयामध्ये कार्यरत होते त्या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांकडे कुटुंब निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्वीच्या PPO सह अर्ज करावा. 3. असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालय प्रमुखाने पतिदान व लेखा अधिकारी कोषागार अधिकारी यांच्याकडून संबंधित कुटुंब निवृत्ती वेतन धारकास अंतिमतः अदा केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रमाणपत्र तसेच कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्राधिकारपत्र ही कागदपत्र प्राप्त करावीत. 4. कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचा अर्ज अधिदान व लेखा अधिकारी कोषागार अधिकारी यांच्याकडून प्राप्त कुटुंब निवृत्ती वेतनाचे अंतिम प्रमाणपत्र व कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्राधिकारपत्र यासह सुधारित प्रस्ताव कार्यालय प्रमुखाने महालेखापाल कार्यालयाकडे पाठवावा. 5. महालेखापाल कार्यालयाने जुने प्राधिकारपत्र रद्द करून सुधारित प्राधिकारपत्र मंजूर करण्याची कारवाई करावी. 6. कोषागार कार्यालयाने नोंद घेऊन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या अनुषंगाने पुढील कारवाई करावी. 7. आवश्यक प्रकरणी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 प्रकरण 6 विभाग 6 नियम क्रमांक 358 ते नियम क्रमांक 361 मधील तरतुदीनुसार कारवाई करावी. 8. पुरुष कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुनर्विवाह केलेल्या विधवेस पुनर्विवाह केलेल्या तारखेस हयात अपत्य असतील, अपंग असो वा नसो, तर त्या विधवेस कुटुंब निवृत्ती वेतन न मिळता ते मुलांनाच पात्र असेपर्यंत मिळेल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव वित्त विभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. बघा, शासन निर्णय आपल्या स्क्रीनवर आपणास दिसत आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये सदर शासन निर्णयाची लिंक आपल्याला सुलभतेसाठी
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली असून आपल्या आवश्यकतेनुसार आपण ते बघू शकतात। आपणास विनंती, आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे व आपल्या सहकारी यांना व्हिडिओ शेअर करू शकता। तसेच आमच्या टीमद्वारे आपल्या सुलभतेसाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात, त्यातील विषय आपणास कसे वाटतात, तसेच आपले काही प्रश्न असतील ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकतात। ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे gramvikaseseva.com हे संकेतस्थळ निर्मित केलेले आहे। ह्या संकेतस्थळावर आपल्याला महाराष्ट्र नागरिक सेवानिवृत्ती संबंधीचे शासन निर्णय आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। शासन निर्णय आपल्या आवश्यकतेनुसार आपण डाउनलोड करू शकतात। बघा, स्क्रीनवर स्क्रॉल करत आहे त्याप्रमाणे शासन निर्णय आपणास पाहावयास मिळत आहेत। या व्यतिरिक्त लेखाविषयक बाबी संदर्भात काही विषयनिहाय शासन निर्णय आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। ते सुद्धा आपण एक वेळ gramvikaseseva.com या संकेतस्थळाला भेट देऊन आपण ते बघू शकतात। ई सेवा हे चॅनल कर्मचारी, अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक, लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी, दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे। ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही। अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा। माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल। तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही। त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल। ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार। धन्यवाद।